या तोच नाही, जिल्ह्यातलं भी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही, कधी देणार नाही. जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं, अटॉर्नी दाखल झाली होती, याच रेस्टॉरंटला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आणि रामराजे म्हणावं मी असा पडेन काय. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं, माड्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना. त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत. त्यामध्ये त्यांना तर आयुष्यात चांगलं काही सुचलंच नाही, कधी कळालंच नाही. राजेनं म्हणा तुमच्यात आहे ना दम, येऊन उभे राहा ना वर. राजे नावाला शोभल असं कृत्य करा ना. अरे माझ्या मतदारसंघात जावा, काम बघा, पाणी बघा. आज लोकांची भावना 3-3 वेळा का निवडून येतो मी एवढं सगळं झाल्यावर. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला एवढ्यासाठी सांगायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग हे सगळं झालं आहे. या सगळ्या प्लॅनिंगला आत्तापर्यंत नाही, जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं, अटॉर्नी दाखल झाली होती, याच रेस्टॉरंटला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच रेस्ट हाऊसमध्ये, जबाबदारीने सांगतो मी, याच रेस्ट हाऊसमध्ये. कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यावेळी त्याची टीम येऊन भेटली होती शरद पवार साहेब. याच रेस्ट हाऊसमध्ये दिलीप वळसे पाटील त्यावेळी गृहमंत्री होते. याच रेस्ट हाऊसमधनं सूचना दिल्या, इथंच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं. माझ्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं, तरी गुन्हा दाखल करायला लावला. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत. त्यामध्ये त्यांना तर आयुष्यात चांगलं काही सुचलंच नाही, कधी कळालंच नाही. राजेनं म्हणा तुमच्यात आहे ना दम, येऊन उभे राहा ना वर. राजे नावाला शोभल असं कृत्य करा ना. असल्या काय चाली करताय. जेव्हा आपण राजघराण्याचं नाव सांगतो ना, या काय चाली करताय की माझे संबंध आहे कुठं हायकोर्टाशी, माझे कुठं संबंध इकडं आहे, तुम्ही काळजी करू नका, गुन्हा दाखल करा. अरे देशमुख कुटुंबियाचं नाही माझं सांगणं आहे. अरे बाबांनो, तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ते कुणाचे नाही आहेत. पहिल्या वेळ भानगडी केल्या, अजून आत गेली लोक बाहेर आली नाहीत. दुसऱ्या वेळ भानगडी करताय, आता दुसरी परिस्थिती काहीच होणार नाही. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चालवते. आपण याचा कधीतरी विचार करा, कशासाठी तुम्ही हे करताय. वास्तव तुम्हालाही माहिती आहे, सत्य तुम्हालाही माहिती आहे. मी सांगायची बिलकुल गरज नाही. कोण सांगतं 300 कोटीचा कॅम्पस आहे, 400 कोटीचा कॅम्पस आहे, जयकुमार हरपायला लागला आहे. अरे त्याचं व्हॅल्युएशन 50 कोटीच्या वर रुपया नाही. त्याचं 50 कोटीच्या वर व्हॅल्युएशनच नाही. ते तयार झालं तेव्हा 26-27 कोटी तर झाले. तेव्हाचा बांधकामाचा दर, आताचा बांधकामाचा वेळ, या सगळा विषय आहे. आणि एक गोळा केलेले पैसे कुठे गेले. मला कॉलेज दिल्यानंतर सुद्धा एका माणसाला त्याने ॲडव्हान्स घेतला आहे. त्यांचं निपाणीला एक कॉलेज होतं, ते कॉलेज निपाणीला कॉलेज आहे, ते सुद्धा किमान 4 लोकांना विकलं आहे. एक साक्षीदार तुमच्या पुढे आहेत, हे सतीश पाटील म्हणून आहेत. हे सतीश पाटील आहेत ना. या सतीश पाटलांना किती साली विकलं, सोडून दिलं असतं. मी आज सांगतो, मी कधी त्या कॉलेजवर जाणार नाही, कधी तिथला 1 रुपया घेणार नाही. 1 इंच जमीन मला तिथली नको आहे. कशाचाही माझ्याशी त्याचा संबंध नाही. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला सोडणार नाही. आणि ते कॉलेज देशमुखांचं नाही. पुन्हा सांगतो, तुम्ही जे बातम्या दाखवता ना, ते छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं ट्रस्ट आहे. ते ट्रस्टचं कॉलेज आहे, ते देशमुखांचं कॉलेज नाही. ते चुकीचं तुम्ही मायनीचं देशमुखांचं कॉलेज आणि मायनीचं देशमुखांचं हॉस्पिटल, हे बिलकुल नाही. हे कॉलेज हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून त्याचा मालक चॅरिटी कमिशनर, पर्यायानं खाजगी ट्रस्ट असतं तर चॅरिटी कमिशनरच त्याचा मालक आहे. त्यामुळे त्यांचं बाकीचा इतिहास मी सांगणार नाही. कसे बोगस नकाशे, बोगस कलेक्टरचा शिक्का आहे यांच्याकडं, कलेक्टरचा शिक्का यांच्याकडे, तहसीलदारचा शिक्का यांच्याकडे, ग्रामपंचायती शिक्का यांच्याकडे आहे, तलाट्याचा शिक्का यांच्याकडे आहे, टाऊन प्लॅनरचा शिक्का यांच्याकडे आहे. एक डॉक्युमेंट पुढं आता कळेल तुम्हाला, मी आता सगळं सांगत नाही. हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही. अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार गोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही. आणि रामराजे म्हणावं मी असा पडेन काय. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं, माड्यात काय झालं विषय सोडा, फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना. 18,500 मताचं, मागच्या वेळी जिथं 1100 मताचं लीड होतं तिथं 18,500 मताचं लीड आहे फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये. बरोबर ना. त्याच्यावर बोला ना.
फलटण खासदाराची निवडणूक झाली, निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडली, पराभव स्वीकारला नाही आम्ही. आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली, भारतीय जनता पक्षाने नाही. जयकुमार गोरेन, मी तिकीट मागायला गेलो नव्हतं रणजितदादांचं, पक्षानं तिकीट दिले, तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची, माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी. हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्यामागनं नका खेळू म्हणावं. जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे, तर यान उभे राहा मैदानात आणि लढाई करा म्हणावं. गेमा काय करता, एका पक्षात राहता काय, दुसऱ्या पक्षाला मदत काय करता, शरद पवारांना काय भेटता, अजितदादाकडे काय जाता, पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता, पक्षात आहे म्हणून काय सांगता. अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का, तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही, काय किती गेमा करणार, किती भानगडी करणार. ज्या सत्तेत राहता, ज्यांची सत्ता उपभोगता, त्यांच्या विरोधात काम करता, पुन्हा मोठेपणा मिळवता. आणि ह्या तेच नाही, जिल्ह्यातलं बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं. मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही, कधी देणार नाही. पण जर मी माझ्या मार्गानं व्यवस्थित चाललो असताना, कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागलं, मी अन्याय सहन करणारातला नाही. मग बलिदान झालं तर चालेल, पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही. मी या प्रस्थापितांच्या समोर झुकणार नाही. मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ती लढाई लढून जिंकणार हे 100% सांगतो. त्यामुळं असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भानगडीत पडू नका. आणि करायचं असेल तर ओपन येऊन करा, कुणाच्या तरी पडद्याआड करू नका. ते कुटुंब देशोधडीला लागलं, आता लागलंच आहे, आणखी घालवू नका त्यांना. त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणार आहे, तुमचं राजकारण किती दिवस चालवणार आहे. 5 वर्ष हा विषय चालवला. मागच्या वेळी बघितलं, जिल्हा बँकेच्या वगैरे तायडे आणला, त्याच्यावर केस केली, माझ्यावर केली, आणि काय काय केसेस केल्या, माहिती आहे ना तुम्हाला सगळं. जिल्हा बँकेची निवडणूक लागली, माझ्यावर किती केसेस दाखल झाल्या, सगळं माहिती आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे, खूप लांब प्रेस चालली, कारण ह्या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहेत, कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे, माझ्या संघर्षावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर, किंवा मीच नाही, राजकीयच नाही कसलंही करिअर, त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाकडून काही होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आता एकच शब्द दाखवतो तुम्हाला, कुठे वेळी एक आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.